नमस्कार, मी मनीषा। आजची रेसिपी आहे हिवाळी भाजी, हरभऱ्याची भाजी। तर ही भाजी चवीला आंबट लागते आणि हरभरा कोवळा असताना हा खुडून घेतला जातो आणि याची भाजी केली जाते। वर्षातून फक्त या थंडीच्या सीझनमध्ये मिळणारी ही भाजी। यासाठी आपल्याला लागणारे हिरवी मिरची, लसूण, भिजवलेली चणा डाळ आणि हरभऱ्याची भाजी। तर आता जाडसर असा मी खरडा याचा वाटून घेतलाय, लसूण आणि हिरव्या मिरचीचा। 2 चमचे तेल घालून घेतले, कढई गरम केली, थोडीशी भाजी आपण पाण्यातून काढली, कारण कीटकनाशके वगैरे फवारणी केली जाते त्यामुळे। नाहीतर ही भाजी खरं तर काही शेतकरी धुतही नाही, कारण त्याचा आंबटपणा टिकून राहावा म्हणून। तर आता आपण भाजीला मस्त चरचरीत फोडणी देते। त्यामध्ये आपल्याला घालायचे जिरं आणि लसूण आणि हिरव्या मिरचीचा खरडा छान परतून घ्यायचा आहे। आणि आता यावर आपल्याला घालायची आहे हरभऱ्याची भाजी आणि चवीपुरतं मीठ। आता हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये हरभऱ्याची डाळ घालायची। ती जर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर मग फक्त शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। मग तुम्ही हरभऱ्याची डाळ नाही घातली तरी चालेल, पण मला या भाजीत हरभऱ्याची डाळ खूप आवडते आणि ती चवीला खरंच खूप छान लागते, म्हणून मी अर्धा तास आधी भिजवून घेतली आहे आणि तिला मध्यभागी घालून वरून भाजीने कवर करून घेतले, जेणेकरून आपली डाळ लवकर आणि व्यवस्थित शिजली जाईल। आता थोडंसं झाकण ठेवून घेतलंय, तोपर्यंत जाडसर शेंगदाणे वाटून घेऊया। तर बारीक न करता थोडेसे जाडसर असे शेंगदाणे वाटून घेतले आणि ते मी या हरभऱ्याच्या भाजीवर घालून घेतले। आता हे सुद्धा थोडेसे मिक्स करून घ्यायचे आणि परत एकदा याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची। खूप चविष्ट, आंबट आणि तिखट चवीची अशी ही हरभऱ्याची भाजी बनते। आता ही 4-5 मिनटं शिजून झाल्यानंतर बघा रंगही बदलला आणि भाजी कमी सुद्धा झाली। मीठ याच्यात जपून टाकावे, थोडं जरी जास्त झालं तर आधीच भाजी आंबट असते, मग ती अजून खारट होऊन जाते। त्यामुळे मिठाचं प्रमाण याच्यामध्ये टाकतानाच थोडंसं कमी घाला। आता आपली ही हरभऱ्याची मस्त आंबट तिखट चवीची भाजी तयार झाली आहे आणि मला तर खरंच ही भाजी खूप आवडते। तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।